पाथर्डी तालुक्यामध्ये सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून भरदिवसा महिलांच्या व वृद्धांच्या गळ्यामधील दागिने हिसकवण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। अवघ्या एका आठवड्यामध्ये तालुक्यात 4 सोनसाखळी चोरीच्या घटना घडूनही एकाही आरोपीला अटक न झाल्यामुळे पोलीस प्रशासनाचा धाक पूर्णतः संपल्याचं चित्र निर्माण झालं आहे। चोरट्यांचा आत्मविश्वास वाढत असताना पोलीस मात्र हातावर हात ठेवून बसल्याचा आरोप नागरिक व लोकप्रतिनिधी करत आहेत। वसुजळगाव परिसरामध्ये वृद्ध नागरिकाच्या गळ्यामधील दागिने हिसकवण्याची घटना, मढी येथे भरदिवसा वृद्ध महिलेच्या गळ्यामधील सोनसाखळी लुटण्याचा प्रकार, पाथर्डी शहरामधील साईनाथ नगर परिसरामध्ये एका महिलेच्या गळ्यातील तब्बल 3 तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरट्यांचे निर्भय पलायन या घटनांनी तालुक्यामधील कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजले आहेत। नागरिकांमध्ये भीती इतकी वाढली आहे की महिलांनी दागिने घालून घराबाहेर पडणंही धोक्याचं वाटू लागलं आहे। शहरामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरी, लूटमार, रोडरोमियोंच्या दहशतीमुळे जनतेचा संयम सुटू लागला आहे आणि या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्यासह सर्व नगरसेवकांनी थेट पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये धडक देत पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये ठाण मांडले। याप्रसंगी संतप्त लोकप्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला जाब विचारत शहरामध्ये गुन्हेगार मोकाट फिरत असताना पोलीस नेमके काय करतायत असा थेट सवाल केला। याप्रसंगी पोलीस निरीक्षकांनी अधिकारी व मनुष्यबळाची कमतरता असल्याचं कारण पुढे करत आपली असहाय्यता मांडली। मात्र हे कारण उपस्थित लोकप्रतिनिधींनी सपशेल फेटाळून लावले। नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी संतप्त शब्दामध्ये म्हटलंय की मनुष्यबळ नाही हे कारण आम्हाला मान्य नाही। पोलीस जर गुन्हेगारांसोबतच फिरत असतील तर सामान्य माणसाने संरक्षणासाठी कुणाकडे पाहायचे। नागरिकांच्या सुरक्षितेची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे। लोकप्रतिनिधींनी शहरामध्ये बिनधास्त फिरणाऱ्या बिगर नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या दुचाकी चारचाकींवर कारवाई करण्याची मागणी केली। सोनसाखळी चोरट्यांना त्वरित जेरबंद करून पोलिसी धाक निर्माण करावा, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही देण्यात आलाय। तात्काळ कारवाई न झाल्यास पाथर्डी बंदचा मार्ग स्वीकारावा लागेल असा थेट इशाराच नगराध्यक्ष व नगरसेवकांनी दिलाय। पाथर्डी शहरात चेन स्कॅनिंग करण्याचे म्हणजे घटना खूप वाढलेल्या आहेत। तसंच जुनी बस स्टँडवर सुद्धा खूप काही चोरीचे माल म्हणजे लुटायचं काम, प्रवाशांना लुटायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। आणि आज पोलीस स्टेशनला आलो होतो, सर्व आमचे पाथर्डी शहरातील नगरसेवक, व्यापारी सर्वच येऊन आम्ही PI यांना सांगितलं की याचा लवकर बंदोबस्त करा, अन्यथा आम्ही पाथर्डी शहरात 8 दिवसानंतर पाथर्डी शहर पूर्णपणे बंद करू। इतके भयानक प्रकार वाढले, बरेच जण फिर्याद द्यायला सुद्धा इकडे या ठिकाणी येत नाही। इथं या ठिकाणी व्यवस्थित ट्रीटमेंटसुद्धा नाही फिर्यादींची आलेली, काय चाललंय त्यांना विचारलं जात नाही। निश्चित याच्या साहेबांना सांगितले सुधारणा नाही झाली तर आम्ही 8 दिवसांनी आंदोलन करू। आज या ठिकाणी आमचे गुप्ता म्हणून आहेत साईनाथ नगरमध्ये, त्यांच्या आईची 4 वाजता चेन ओढली। त्यानंतर त्याच्या 2-3 दिवसापूर्वी भंडारी म्हणून आमचे फ्रेम मेकरवाले, त्यांच्या मिसेसची चेन ओढली गेलेली आहे। त्या अगोदर आमचे गांधी व्यापारी आहेत, त्यांची पण चेन या ठिकाणी चोरलेली आहे। अशा अनेक घटना आहेत। तर त्याचा बंदोबस्त व्हावा ही पोलीस स्टेशनला आम्ही सगळ्याच्या पाथर्डी नगर परिषद, सगळे आमचे जिल्हाध्यक्ष, सचिव नायक, सर्वच जण आणि भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सगळे घेऊन या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे। परिस्थिती सुधारणा नाही झाली तर निश्चित आंदोलन करू। आणि SP साहेबाला आम्ही याद्वारे विनंती करतो की आमच्याकडं PI तुमच्या इथं नाहीत, PSI तर आपण द्यावीत ही SP साहेबांना विनंती करू। पाथर्डी शहरामध्ये गुप्ता भाभीच्या गळ्यामधली चेन त्या बाजारातून जात असताना त्यांच्या गळ्यातील चेन ओढली आणि त्या खाली पडल्या। मोठ्याने ओरडायला लागल्या। ते चेन घेऊन चोरटे पळून गेले। कारण की पाथर्डी शहरामधल्या महिला फिरायला जाण्यासाठी जातात त्यावेळेस पाठीमागून फास्टमध्ये गाडीवर 2-2, 3-3 जण येतात आणि महिलाच्या गळ्यामधलं तोडून पळून जातात। हे असं जवळजवळ 1 वर्ष झाले चालू आहे, पण त्याच्यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही। म्हणून आम्ही आज सर्व आमचे शहराचे नगराध्यक्ष अभय काका असतील, नंदू शेठ असतील, बंधू शेठ असतील, आमच्या महिला भगिनी, नगरसेविका, नगरसेवक सर्वजण आम्ही आज त्या महिलांची तक्रार घेऊन इथं आलेलो आहोत। पण ह्याच्यावर आता जर कारवाई जर नाही झाली तर आम्ही सर्व आमचे पाथर्डी शहर असेल आम्ही सर्व बंद ठेवू, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं। आणि असं सांगितलं जातं आहे की इथं स्टाफ नाही, म्हणून आम्ही आमच्या आमदार मोनिकाताई राजाळे यांच्या बरोबर जाऊन SP साहेबांना 2-3 अधिकाऱ्यांची मागणी करू आणि आमचं शहर सुरक्षित ठेवू असं सांगते थांबते। एकीकडे भरदिवसा नागरिकांच्या गळ्यामधील दागिने लुटले जात असताना दुसरीकडे पोलीस प्रशासनाची निष्क्रिय भूमिका पाहून पाथर्डीकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे।
आता तरी पोलीस प्रशासन जागे होणार का की चोरट्यांचे मनोबल आणखी वाढणार असा सवाल संपूर्ण तालुक्यामधून उपस्थित केला जात आहे. शाळा व महाविद्यालय सुटताना आणि भरताना पोलिसांनी विशेषतः गस्त वाढवावी, रोड रोमियोंचा बंदोबस्त करावा, शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या बिगर नंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक डॉक्टर जगदीश मोने यांनी केली आहे. बघितलं मी असं धरलं, मला समजलं बरं का हे चोर आहे म्हणून असं धरलं, मला असं धरलं तिथपर्यंत म्हणजे ओढून नेलं आणि ओढून नेलं, माझा हात सुटला. आता दोघं जण मी यावरती असं धरलं की ओढून नेलं, मला तिथं शाजारच्या दारपर्यंत ओढून नेलं. पडलं नाही लागलं म्हणून झालं. पडले लागले ढकलेलं त्यांना ढकलून दिला. नाही शांत व्हा आता. माझं नाव निलेश पाचरणे आहे. एक कदाचित 2-3 महिन्यापूर्वी एक माझ्या मित्राच्या आईचे गळ्यातलं सोनं चोरीला गेलं पाथर्डी बस स्टँडमधून बसमध्ये चढताना. तर 2.5 तोळ्याचं सोनं चोरीला गेलं. त्यांनी पोलीस स्टेशनला आले, कंप्लेंट वगैरे केली. त्या मित्राच्या आईने तो आरोपी जो होता तो अल्पवयीन होता, तो बघितला होता. पोलिसांनी इथं पकडून आणल्यानंतर बराच वेळ एक तर कंप्लेंट घेत नव्हते. आबाई काका आले, बाकीचे बरेचसे अंमलभाई वगैरे येऊन त्यांनी कंप्लेंट घ्यायला लावली. कंप्लेंट घेतल्यानंतर 2 महिने चक्रा मारल्या इथं. तोपर्यंत यांनी आरोपीला सापडून आरोपीकडून फक्त दमदाटी वगैरे करून फक्त सोनं रिटर्न करून दिलं. तर सोनं रिटर्न करून देताना 24 कॅरेटचं सोनं जे चोरीला गेलेलं होतं त्याची बिलं पण सध्या आहेत मित्राकडं. आणि रिटर्न देताना ती 22 कॅरेटचं सोनं मागं रिटर्न दिलं त्यांना. तर आता त्याला जर ते सोनं जर मोडायचं म्हटलं तर त्याच्याकडे बिल नाही 22 कॅरेटचं, तर त्यांनी मोडायचं कोणाकडे? पोलीस स्टेशन त्याला सांगितलं सल्ला मी, पोलीस स्टेशनला ये आणि पोलिसांकडून 22 कॅरेटची पावती लिहून घेऊन घे. कारण त्यांनी ज्या सोनाराकडून 22 कॅरेटचं बनवून घेतलं ते सोनार त्याची पावती बनवून देईल. बरोबर. या प्रसंगी नगराध्यक्ष आवे आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नगरसेवक बंडू बोरुडे, नंदकुमार शेळके, डॉक्टर जगदीश मोने, बजरंग घोडके, मनीष ओदमले, सुभाष बोरुडे आदी लोकप्रतिनिधी हजर होते. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.